नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि स्वागत आहे तुमचं यू अँड कार्स मराठी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 2025 मध्ये टॉप 5 कोणत्या सीएनजी कार्स आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता। म्हणजे सगळ्यात किफायतशीर सीएनजी कार आहे, प्लस तुम्हाला मायलेज कोणत्या गाडीत चांगलं भेटेल आणि मेन सेफ्टी संघ तुम्हाला किफायतशीर गाडी 2025 मध्ये सीएनजी मध्ये पाहायला भेटेल। ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आत्ताच्या घडीला 2025 मध्ये खूप साऱ्या सीएनजी कार्स आहे, पण त्यातल्या मी 5 अशा गाड्या निवडून काढल्यात ज्या खूप किफायतशीर आहेत, ज्या सेफ पण आहे आणि ज्या तुम्हाला सिटीत प्लस हायवेवर चालवायला मायलेज खूप चांगल्या देतील। तर त्या 5ही गाड्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर सुरुवात करू 5व्या गाडीपासून। तर ह्या लिस्टमध्ये 5व्या नंबरला आहे टाटाची नेक्सॉन। नेक्सॉनची प्राइस मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो, जर ऑन रोडचा एस्टिमेट लावला तुम्ही तर तुम्हाला तिचा बेस मॉडेल ऑन रोड भेटेल 10.25 ते 10.5 लाखापर्यंत, ज्यात तुम्हाला टर्बो पेट्रोल इंजिन संघ मित्रांनो सीएनजी पाहायला भेटेल। पाहू शकता तुम्ही, टर्बो पेट्रोल इंजिन तुम्हाला भेटते आणि त्यात सीएनजी भेटते आणि मायलेज सिटीत ही देईल 22 ते 23 पर्यंत, काही लोकांना 18-19 पण दिलंय आणि हायवेवर आरामात 26-27 चं मायलेज ही तुम्हाला काढून देईल जर तुम्ही 6व्या गिअरवर 80 ते 90च्या स्पीडने चालवली तर। आणि त्यात टाटा नेक्सॉन माहितीच असेल तुम्हाला मित्रांनो, सेफ खूप आहे। 5 स्टार हिला ग्लोबल एनकॅपने दिलेले आहेत, त्यामुळे सेफ्टी बद्दल बोलेन तेवढं कमी आहे। आणि त्यात मित्रांनो हिच्यात फीचर्स पण ठीकठाक मिळून जातात। जर तुम्ही हिचे वरचे मॉडेल घेतले क्रिएटिव्ह प्लस, तर तुम्हाला सीएनजी संघ खूप चांगले फीचर्स पाहायला भेटतील। आणि टाटाची टेक्नॉलॉजी तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे। तुम्हाला डिक्कीत खाली 2 सिलेंडर भेटतात आणि वर डिक्कीत स्पेस भेटते, जिथे तुम्ही तुमचं लगेज बॅग्स वगैरे ठेवू शकता। तर ही या गाडीची खासियत आहे। या गाडीत तुम्हाला 6 एअरबॅग ॲज अ स्टँडर्ड भेटेल आणि सेफ्टी जशी मी तुम्हाला सांगितली 5 स्टार भेटेल आहे त्याच्यात। तर ही गाडी पण तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्हाला एक सीएनजी गाडी घ्यायची असेल तर। त्यानंतर मित्रांनो 4थ्या नंबरवर आहे ऑरा सीएनजी। ऑरा सीएनजी पण एक खूप चांगली गाडी आहे। तुम्ही हिला सिडॅन पण म्हणू शकता, म्हणजे कॉम्पॅक्ट सिडॅन, ज्यात तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स पण भेटतो आणि मागे डिक्की पण भेटते। हिच्या डिक्कीत एवढी स्पेस नाही भेटत सीएनजी असल्यानंतर, पण थोडीफार स्पेस भेटते आणि ऑराची प्राइस पण 10 लाखापर्यंत जाते जर तुम्ही इथं चांगला मॉडेल घेतला आणि त्यात सीएनजी घेतली तर। ऑरा गाडी सेफ्टी मध्ये ठीकठाक आहे, म्हणजे जर तुम्हाला मेन सिटी मध्ये गाडी चालवायची असेल ना तर ऑरा गाडी खूप चांगली आहे तुमच्यासाठी। सेफ्टी वगैरे इतकी चांगली ऑफर नाही करत ही। हिची बारकी बहीण निऑस, तिला सेफ्टी मध्ये 2 स्टार भेटलेलं फक्त 5 पैकी, तर हिला पण 3 स्टार भेटतील जसं की मला वाटतंय। पण फीचर्स पण ठीकठाक भेटतात आणि ह्युंडाईची गाडी आहे। ह्युंडाईची रिलायबिलिटी तुम्हाला माहिती आहे, ह्युंडाई खूप रिलायबल कंपनी समजली जाते। हिची रिसेल पण ठीकठाक भेटून जाईल तुम्हाला। तर ही एक गाडी तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्हाला एक सीएनजी गाडी घ्यायची आहे आणि ती तुम्हाला मेजरली सिटीत चालवायची आहे। 3ऱ्या नंबरवर आहे मित्रांनो टाटाची पंच सीएनजी। हे पहा, टाटाची दुसरी गाडी आहे ही या लिस्ट मध्ये। टाटा आजकाल सीएनजी मध्ये पण खूप चांगलं परफॉर्म करत आहे। सीएनजी मध्ये यांच्या चांगल्या गाड्या आहेत। मेनली टाटा पंच बद्दल जर बोलायचं झालं तर पंच तुम्हाला 8-8.5 लाखापर्यंत आरामात भेटून जाईल। हिचा चांगला सीएनजी वाला मॉडेल, ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी हिच्यात पण येते, प्लस सेफ्टी मध्ये पण 5 स्टार भेटतात तुम्हाला आणि त्यात हिची रोड प्रेझेन्स पण चांगली आहे। एक मोठी गाडी वाटते तुम्हाला कमी प्राइस मध्ये। आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली, हायवेवर पण तुम्हाला चांगली स्टेबिलिटी भेटून जाते। एक तर ही गाडी हायटेड आहे, पण हायटेड असून पण स्टेबिलिटीच्या बाबतीत खूप चांगली आहे। आणि मायलेजचं जर बोलायचं झालं तर मायलेज तुम्हाला इथं नेक्सॉन सारखंच भेटून जाईल, 1-2 किलोमीटरचा फरक पडेल। जर तुम्ही सिटीत मेनली गाडी चालवली तर सिटीत तुम्हाला 19-20 पर्यंत मायलेज भेटून जाईल सीएनजी मध्ये, आणि हायवेवर जर चालवली तर हायवेवर तुम्हाला 28 ते 30 पर्यंत मायलेज भेटून जाईल जर तुम्ही आरामात चालवली गाडी तर। हे आहे या गाडीबद्दल। आणि मेन गोष्ट मित्रांनो सेफ्टी आजच्या काळात खूप महत्वाची आहे। हे पहा, आपण जरी किती पण लक्ष देऊन गाडी चालवली तर समोरचा माणूस कसा असेल आपल्याला काय माहित नाही, त्यामुळं मी तर मेनली सेफ्टीला प्राधान्य देतो। आणि सेफ्टीमध्ये टाटाच्या गाड्या तुम्हाला माहितच असेल खूप चांगल्याच परफॉर्म करतायत। बघा तुम्ही, नेक्सॉन 5 स्टार, परत त्यानंतर यांची बारकी गाडी येते अल्ट्रॉज 5 स्टार, टियागो 4 स्टार रेटिंग। सेफ्टी खूप मॅटर करते रोडवर, त्यामुळे मित्रांनो मी सांगतो जेव्हा नवीन गाडी तुम्ही घेशाल तेव्हा सेफ्टीला पण प्राधान्य देत जा। 2nd नंबरवर आहे मारुती सुझुकीची डिझायर सीएनजी। डिझायर पण खूप चांगली गाडी आहे सीएनजी मध्ये। हिचं मायलेज तुम्हाला खूप चांगलं भेटतं, सिटीमध्ये 22 ते 23 पर्यंत
आणि हायवेवर तुम्हाला भेटतं 30 ते 31 पर्यंत. हा मित्रांनो खरंच हे खूप चांगलं आणि जास्त मायलेज आहे. आणि डिझायर एक सेफ गाडी म्हणून ओळखली जाते. जुनी जी डिझायर होती ती काहीच सेफ नव्हती, पण नवीन जी डिझायर आहे तिला 5 स्टार सेफ्टी रेटिंग दिलेली आहे ग्लोबल एनकॅपने. ती एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे मारुती सुझुकीसाठी. आणि प्राइसिंग हिची थोडीशी जास्त आहे. जर 10 लाख तुमचं बजेट असेल तर हिचा मिड व्हेरियंटच्या जवळपासचा व्हेरियंट तुम्हाला आरामात भेटून जाईल, ज्यात सीएनजी लागलेली असेल. आणि त्यानंतर हिची रोड स्टेबिलिटी पण खूप चांगली आहे. थोडीशी हाईटनी बारीक गाडी आहे, त्यामुळे हायवेवर ही खूप चांगली चालते. जर तुम्हाला कॅबला वगैरे गाडी लावायची असेल किंवा तुमचं रनिंग खूप जास्त आहे दिवसाचं, तर ही गाडी तुमच्यासाठी बनलेली आहे मित्रांनो. हे पहा, हायवेवर तुम्हाला सेफ्टी भेटेल, त्यात मायलेज पण खूप चांगलं भेटेल, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पण भेटेल, जे सीएनजीत नाही भेटणार पण नॉर्मल पेट्रोल व्हेरियंट मध्ये भेटून जाईल. बट सीएनजीत तुम्हाला फीचर्स वगैरे खूप चांगले भेटतील आणि त्यात मायलेज पण खूप चांगलं भेटेल. मारुतीच्या गाड्या मायलेज साठी ओळखल्या जातात आणि त्यांच्या आफ्टर सेल सर्व्हिस साठी ओळखल्या जातात. हे पहा, मारुती तुम्हाला रिसेल खूप चांगली भेटेल, आफ्टर सेल सर्व्हिस खूप चांगली भेटेल आणि त्यात तुम्ही भारतात कुठे पण जा, कोणता पण मेकॅनिक मारुतीची गाडी नीट करू शकतो. अशा मारुतीच्या गाड्या आहेत. जर तुम्हाला एक फटीक फ्री ड्रायव्हिंग पाहिजे, म्हणजे जर तुम्हाला गाडी घेतल्यानंतर तिची सर्व्हिसिंग सोडून परत शोरूमला जायचंच नाहीये काही प्रॉब्लेम घेऊन, तर हा मारुती सुझुकीची गाडी आणि डिझायर ही गाडी तुमच्यासाठी बनलेली आहे. तर ही गाडी पण तुम्ही जर सीएनजी गाडी घ्यायची असेल तर कन्सिडर नक्की करू शकता. आणि पहिल्या नंबरवर आहे मारुती सुझुकी वॅगनार सीएनजी. ही गाडी सेल्सच्या बाबतीत पण पहिल्या नंबरला असती आणि टॉप 5 मध्ये पण पहिल्या नंबरला असती, म्हणजे बेस्ट सीएनजी कार्स मध्ये पण पहिल्या नंबरला असती. आता हिला बेस्ट सीएनजी कार मी का म्हणतोय हे पण जाणून घ्या तुम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात रिलायबल आणि रिफाईन इंजिन मारुती सुझुकीच्या वॅगनार मध्ये येतं. आणि त्यानंतर जर तुम्हाला सिटीत मेन गाडी चालवायची असेल आणि खूप नॅरो स्पेस आहे, त्या नॅरो स्पेस मध्ये तुम्हाला गाडी न्यायची असेल तर वॅगनार सीएनजी तुमच्यासाठी बनलेली आहे. प्लस तुम्हाला मायलेज खूप चांगलं पाहिजे असेल, तुमची जर डेलीची रनिंग 150 ते 200 किलोमीटर आहे, तरी पण वॅगनार सीएनजी तुमच्यासाठी बनलेली आहे. म्हणजे पाहू शकता, हिच्यात सीएनजी मध्ये 35चं मायलेज भेटतं. हा मी काढलेला आहे टँक टू टँक, हिच्यात 35चं मायलेज भेटतं सीएनजी मध्ये. म्हणजे तुम्ही हिला किती पण रफ चालवली ना, ही गाडी 24 ते 23च्या कमी कधीच मायलेज देत नाही. 23 किलोमीटर पर केजीचं ही मिनिमम मायलेज देतेच. आणि काय याचं कारण सांगतो, वॅगनार सीएनजी थोडीशी हलकी आहे, म्हणजे बॉडी हिची थोडीशी हलकी आहे. हा, सेफ्टी हिच्यात नाही भेटत. 0 स्टार किंवा 1 स्टार सेफ्टी रेटिंग घ्यायची. जर तुम्हाला सिटीत चालायचं आहे ना, ही गाडी तुमच्यासाठी खूप चांगली आहे. सिटीत पण ही 28-29चं मायलेज आरामात देते आणि हायवेवर जसं मी तुम्हाला सांगितलं 35 पर्यंतचं मायलेज देते. आणि विथ एसी ही 30-32 पर्यंत तर देतीच. 150 किलोमीटर जे असेल डेलीचं रनिंग आहे ना, त्याने ही गाडी नक्कीच प्रेफर करावी. आणि हा 6 एअरबॅगच्या बेस व्हेरियंट पासून आता मारुतीने स्टँडर्ड केले. त्या एअरबॅग मुळे कुठेतरी सेफ्टीमध्ये प्राधान्य भेटतं या गाड्यांना. त्यामुळे एअरबॅग्स पण खूप मॅटर करतात सेफ्टीमध्ये. त्यामुळे मी सांगतो मित्रांनो, जर तुमचं बजेट असेल ना एक 8-9 लाखापर्यंत, तर तुम्ही नक्कीच ही गाडी कन्सिडर करू शकता. कारण ही गाडी खूप किफायतशीर आहे आणि तुम्हाला मेंटेनन्स पण खूप कमी येईल. आज आमची गाडी 1,75,000 किलोमीटर चाललेली आहे. तिची सर्व्हिस कॉस्ट मॅक्स टू मॅक्स 8,000 रुपये येते. 8-9 हजाराच्या वर जात नाही. आणि लईच जर काम काढलं गाडीने तर 12,000, त्याच्यावर कधीच जात नाही. आणि एवढी रिलायबल आहे ना ही गाडी मारुती सुझुकी वॅगनार, हिच्याबद्दल मी काय सांगन तेवढंच कमी आहे. कारण हिला आम्ही खूप अशा अवघड रस्त्यांवर पण चालवले, खूप खराब रस्त्यांवर चालवले, शेताच्या रस्त्यांवर पण चालवले, पण तरी ही गाडी कधीच मध्ये रस्त्यावर बंद वगैरे पडली नाही. आणि हिने खर्च पण खूप कमी काढलाय. त्याच्यामुळे जर तुमचं बजेट असेल ना एवढं, तर ही एक गाडी तुम्ही कन्सिडर करू शकता. तर हा होता मित्रांनो 2025 मधल्या टॉप 5 बेस्ट सीएनजी कार्सवर व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा हे पण सांगा, ह्या लिस्ट मध्ये तुम्ही कोणती गाडी पाहण्यास इच्छुक होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर पण नक्की करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.